मार्गदर्शन शिबिर आपण इथेच संपन्न केलं होतं आणि त्यालासुद्धा अगदी मुंबईपासून प्रतिसाद लाभला होता आणि खूप छान पद्धतीनं इथं धनुर्विद्या या नाविन्यपूर्ण एक विद्या जी आपल्या आसपास इथे कुठे आपल्याला बघायला मिळत नाही त्याची माहिती करून घेण्यासाठी बऱ्याच लहान मोठ्यांपासून सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षी हा उपक्रम संपन्न झाला होता. असंच हे आपलं योगायोग मित्रमंडळ हातकंबा हे गेली 35 वर्ष असे नवनवीन उपक्रम राबवत आलेला आहे, समाज उपयोगी उपक्रम राबवत आलेला आहे. त्यामध्ये वृक्षारोपण असेल, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक या क्षेत्रामधील सर्व प्रकारचे जे उपक्रम जे ग्रामीण भागात हातकंबा पंचक्रोशी आहे त्या आजूबाजूमध्ये ग्रामीण भागामध्ये अगदी तळागाळापर्यंत जाऊन हे मंडळ नेहमी कार्यरत असतं. या मंडळाची सुरुवात मला सांगावीशी वाटते की काही मित्र एक 35 वर्षापूर्वी काही तरुण मित्र एकत्र आले. त्यानंतर असंच वरती तिठ्यावर असं गप्पा मारता मारता मग त्यांचं नंतर भजन मंडळ भजन करण्यासाठी ते एकत्र येऊ लागले. त्याच्यानंतर त्यातून योगायोग मित्रमंडळ ही कबड्डीची टीम तयार झाली. अनेक स्पर्धांमध्ये ही टीम भाग घ्यायला लागली. नंतर हे तरुण जी मनं होती जी एकत्र आलेली होती त्यांना असं वाटलं की आपण नवीन अजून काहीतरी करू. तेव्हापासून आमच्या हातकंबा गावात माघी गणेशोत्सव हे उत्सव हा चालू झाला आणि तो सातत्याने आता 35 वर्ष चालू आहे. आता 1 फेब्रुवारी 2025 रोजी यावर्षीचा 2025चा सार्वजनिक माघी गणेशोत्सव संपन्न होणार आहे. आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण सर्वांनी बाप्पाच्या दर्शनाला यायचं आहे. हा उत्सव हा 5 दिवसांचा असतो. विशालदादांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विशालदादा यांचं. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विशालदादा. विशालदादांसोबत आहेत त्यांच्या सौभाग्यवती सौ वर्षा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र आर्य शिंदे. या शिंदे कुटुंबियांचं योगायोग मित्रमंडळ हातकंबातर्फे हार्दिक 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 स्वागत. आलेले आहेत आपल्या भेटीसाठी. त्यांची जी कला आहे, बोटांमधली जी जादू आहे, या कलेविषयी काहीतरी सिक्रेट सांगण्यासाठी आणि आपण प्रत्येकजण तीच जादू कशी आहे ते जाणण्यासाठी एकत्र आहात. विशालदादांचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होतोय. तसेच शिवानंद जठार, वर्षा शिंदे, आर्य शिंदे, विजय पाडावे, राजू चौगुले, भाई दळी यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. थोड्याच वेळात आपल्या स्वागताच्या आणि या उद्घाटना दादा वणजू आणि विजय पांचाळ आणि आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माजी अध्यक्ष श्री विजय शेठ भोंगले यांनी सुद्धा जयवंत शेठ भोंगले यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा. आपल्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होते. मी या कार्यक्रमाची पुढील सूत्र सौ गौरी सावेकर यांच्याकडे देतो. नमस्कार. योगायोग मित्रमंडळ हातकंबा मूर्तिकला प्रशिक्षण शिबिरामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खरं तर मंडळाविषयी आपण सर्वांनी आत्ताच सचिन सावेकर यांच्याकडून ऐकलं. मंडळाचं कार्य, समाजासाठीचं कार्य खरंच खूप मोठं आहे आणि मंडळ त्यासाठी नेहमीच कार्यरत असतं. खरं तर मगाशी आपण ऐकलं त्याप्रमाणे गेली 35 वर्ष अविरत मंडळ समाजासाठी सेवा करत आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी धनुर्विद्या ह्याचं शिबिर आपण इथे घेतलं होतं आणि पंचकृषीसाठी अनेक स्पर्धा कार्यक्रम मंडळाकडून आयोजित केले जातात. पण आज मला मुख्य सांगावंसं वाटतं आणि मंडळासाठी ती गौरवाची गोष्ट आहे की आज योगायोग मित्रमंडळ हे फक्त हातकंबा किंवा पंचकृषीसाठी
मर्यादित न राहता रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा जाऊन पोचले. आज आपल्या कार्यक्रमामध्ये शिबिरासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा अनेक मूर्तिकार, अनेक कलाकार इथे उपस्थित आहेत. हे खरंच मंडळाचं यश म्हणावं लागेल. आणि आज आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत विशाल दादा, त्यांचे पण मला आभार आणि कौतुक करावंसं वाटतं. कारण एवढा मोठा कलाकार आज फक्त कलेसाठी, कलेच्या प्रेमासाठी एका छोट्याशा मंडळासाठी इथे येऊन पोचला आहे. तेव्हा दादा तुमचे धन्यवाद आणि खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आपण अजिबात वेळ न दवडता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि अर्थात कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात केली जाते ती 64 कलांचा अधिपती असलेल्या गणेशाला वंदूनच. तेव्हा आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेशाला वंदून. मी मान्यवरांना विनंती करते की आपण गणेशाच्या मूर्तीला पुष्प आणि हार अर्पण करून गणेशाचं वंदन करूया. मूर्तिकार संघटना सिंधुदुर्गचे तालुका अध्यक्ष नारायण सावंत यांचंही आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. गणेशाचं वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. मी मान्यवरांना विनंती करते की आपण पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून गणेशाचं पूजन करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि अर्थात दिवा हे यशाचं, उत्कर्षाचं, प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. आणि त्यामुळेच गणेशाच्या पूजनाबरोबर आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. दिव्याच्या उजळत्या ज्योतीप्रमाणेच इथे उपस्थित प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगतीचा, आनंदाचा, उत्कर्षाचा उजेड पडो हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विशाल दादा शिंदे यांच्या हस्ते आपण गणेशाचं पूजन करतोय. मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजा आणि दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि आता कार्यक्रमात अर्थात वळूया आपण पुढे. आणि अर्थात आलेल्या अतिथींचं स्वागत, सत्कार हे आपले संस्कार. आणि म्हणूनच आपणही आपल्याकडे आज कार्यक्रमासाठी जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं स्वागत करणार आहोत. अर्थात आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विशालदादा शिंदे यांचं आपण स्वागत करतोय पुष्पगुच्छाने. मी मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री यांना विनंती करते की आपण हे स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन आपण हे स्वागत करतोय. आपल्या मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री हे स्वागत करतील. यानंतर
ज्येष्ठ मूर्तिकार अशोक कडू सर इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री यांना विनंती करते त्यांचंही स्वागत आपण करावं. पुष्पगुच्छ देऊन आपण हे स्वागत करतोय. पारंपरिक मूर्तिकार महाराष्ट्र राज्य म्हणून त्यांना सन्मान प्राप्त आहे. डीकॅड कॉलेज देवरुखचे मराठे सर इथे उपस्थित आहेत. मी महेश खानविलकर मंडळाचे यांना विनंती करते की हे स्वागत आपण करावं. यानंतर मूर्तिकार संघटना संगमेश्वर तालुक्याचे सचिव अनंत होरंबे यांचं स्वागत पुन्हा महेश खानविलकर यांनी करावं असं मी विनंती करते. रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव अनंत होरंबे मूर्तिकार रत्नागिरी तालुकाचे सचिव. यानंतर संगमेश्वर तालुका सचिव मूर्तिकार संघटना राजू जाधव यांचं आपण स्वागत करतोय. बापू डांगे यांना मी विनंती करते की हे स्वागत आपण करावं. यानंतर हा हॉल ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे ते शिवानंद जठार यांचं आपण स्वागत करतोय. मी विनायक शेरे यांना विनंती करते की हे स्वागत आपण करावं. हे स्वागत आपण नंतर करतोय. अर्थात कुठलाही कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर तिथली योग्य सेवा उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. ते त्यासाठीच कुठेतरी बिझी असतील, त्यामुळे त्यांचं स्वागत आपण नंतर करू. त्यानंतर वर्षा शिंदे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या पत्नी यांचं आपण स्वागत करतोय आणि त्यांचं स्वागत करेल मधु मंजिरी खानविलकर. शक्तीशिवाय शिव अपूर्ण असतो, त्यामुळे कुठल्याही पुरुषाच्या प्रगतीमध्ये पत्नीचा खूप मोठा सहभाग असतो. यानंतर आर्य शिंदे आपल्या प्रमुख पाहुण्यांचे चिरंजीव यांचं आपण स्वागत करतो. श्रीकांत भोंगले यांना विनंती करते की हे स्वागत आपण करावं. आपला आजचा सर्व कार्यक्रम यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे आणि त्यासाठीचे त्या यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा विजय पाडावे यांचं आपण स्वागत करतोय. अभिजित गुरव यांना मी विनंती करते की हे स्वागत आपण करावं. त्यानंतर पालीचे मूर्तिकार राजू चौगुले ज्यांनी या कार्यक्रमासाठीही बहुमोल असं सहकार्य केलं आहे त्यांचं आपण इथे स्वागत करतोय. संदेश गुरव यांना विनंती करते की हे स्वागत आपण करावं. यानंतर चांदेराईचे मूर्तिकार भाई दळी यांचंही आपण इथे स्वागत करतोय. मी विनायक शेरे यांना विनंती करते की हे स्वागत आपण करावं. त्यानंतर ज्येष्ठ मूर्तिकार दादा वणजू यांचं आपण स्वागत करतोय. विकास तारवे यांना मी विनंती करते की हे स्वागत आपण करावं.
जयवंत भोंगले ज्येष्ठ मंडळाचे आपले सहकारी, तर ह्यांचं आपण स्वागत करतोय. रवी सनगरे यांना मी विनंती करते की हे स्वागत आपण करावं. राजापूर तालुका अध्यक्ष कैलास कोठारकर यांचं आपण स्वागत करतोय. महेश खानविलकर यांच्या हस्ते आपण हे स्वागत करतोय. यानंतर विजय पांचाळ लांजा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष यांचं आपण स्वागत करतोय. ओंकार कोळवणकर यांच्या हस्ते आपण हे स्वागत करूया. अनवधानाने एखाद्या तालुका अध्यक्षांचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल आणि जर आपण उपस्थित असाल तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचे. चिपळूण तालुका सचिव इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण इथे स्वागत करतोय. सचिन सावेकर यांना विनंती करते की हे स्वागत आपण करावं. यानंतर तात्या सावंत सिंधुदुर्ग तालुक्याचे अध्यक्ष, त्यांचं आपण स्वागत करतोय. मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करते की हे स्वागत आपण करावं. तालुका अध्यक्ष अजून कोणी उपस्थित असतील आणि अनवधानाने आमच्याकडून त्यांचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. आणि आपण उपस्थित सर्व कलाकारांचं, मूर्तिकारांचं सुद्धा मनापासून स्वागत. कार्यक्रमामध्ये वळूया पुढे. आणि यानंतर अर्थात कुठलाही कार्यक्रम आपण आयोजित करतो तेव्हा कुठलं तरी ध्येय, कुठला तरी उद्देश मनात ठेवूनच. आणि म्हणूनच मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री यांना विनंती करते की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तसंच आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. योगायोग मित्रमंडळ हातकंबा आयोजित मूर्तिकला प्रशिक्षण शिबिर या कार्यक्रमाला उपस्थित मुंबईतील श्रेष्ठ मूर्तिकार, ज्यांच्या मूर्तीमध्ये आपण एक जिवंतपणा बघतो. मी म्हणतो त्यांच्या डोक्यावर विश्वकर्माचा आशीर्वाद आहेच. एक हातात मॅजिक टच आहे. आम्हा मूर्तिकारांच्या गळ्यातील ताईत असणारे, एक आदर्श असणारे श्रेष्ठ मूर्तिकार आमचे मित्र विशालदादा शिंदे, त्याचबरोबर ज्येष्ठ मूर्तिकार मुंबईहून आलेले कडूसाहेब, डिकॅड देवरुख कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय मराठे सर, आमच्या रत्नागिरी तालुका मूर्तिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ मूर्तिकार आनंददादा होरंबे, तसेच रत्नागिरी सावंतवाडी सिंधुदुर्ग मूर्तिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ मूर्तिकार बापू सावंत, आमचे ज्येष्ठ मूर्तिकार दादा वंजू, परत आमचे मूर्तिकार मित्र भाईदळी राजू चौगुले, विशालदादांच्या
सौभाग्यवती, वर्षा वहिनी, चिरंजीव आर्य, आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सभासद जयवंतभाऊ भोंगले, चिपळूणचे तालुकाध्यक्ष, परत लांजाचे तालुकाध्यक्ष विजय पांचाळ, राजापूर तालुकाध्यक्ष कोटारकर साहेब, सर्व उपस्थित माझ्या योगायोग मित्रमंडळाचे सभासद, हितचिंतक, रत्नागिरी सिंधुदुर्गाहून आलेले सर्व माझे मूर्तिकार बांधव, विद्यार्थी आणि माता भगिनी. मंडळाविषयी बोलायचं झालं तर आत्ताच भाऊ सावेकर यांनी सांगितले की मंडळाची स्थापना 89 साली छोट्याशा मागे गणेशोत्सवानं आम्ही त्यांची मुहूर्तमेढ केली आणि आमचं मंडळ गणेश उत्सवापुरतं मर्यादित न राहता गेली 34 वर्ष सामाजिक क्षेत्रात असो, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये गाव पातळीवर, पंचक्रोशी तालुका, जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हे शक्य असतं आमच्या मंडळातील सर्व सभासदांमुळे, कारण मंडळातील प्रत्येक सभासद हा तन मन धन लावून काम करत असतो. मी योगायोगचा आणि योगायोग माझं या उद्देशाने तो काम करतो, म्हणून हे असे कार्यक्रम घेणं आम्हाला जरा सोपं जातं. आमचा मागे गणेश उत्सवामध्ये 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही कबड्डी स्पर्धा घेतोच. त्याप्रमाणे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत समाज उपयोगी असे उपक्रम त्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही राबवत असतो. त्यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असेल, रंगभरण, गेल्या वर्षी आम्ही तालुकास्तरीय गणेशमूर्ती स्पर्धा घेतली आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या स्पर्धेला लाभला. त्यानंतर महिलांसाठी फनी गेम्स असतील, पाककला स्पर्धा असतील, ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम आहेत त्या 5 दिवसाच्या कालावधीत मी घेत असतो. त्यानंतर गेली 27 ते 28 वर्ष आम्ही गुरुपौर्णिमा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये सातत्याने आम्ही घेत असतो दरवर्षी. त्याच्यामध्ये 10वी 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करतोच. त्यांना योग्य दिशा देण्याचं काम, चांगला मार्गदर्शन बोलून, वक्ता बोलून ते देण्याचं काम मंडळ करत असतं. आणि ज्येष्ठ रिटायर गुरुजनांचा आम्ही यथोचित सन्मान त्या दिवशी करत असतो. हे गेली 28 वर्ष मंडळ सातत्याने करत आहे. त्यानंतर हल्ली 3 वर्ष आम्ही योगायोग आनंद महोत्सव एक चालू केलेला आहे आणि त्याला पण चांगला प्रतिसाद, एक सणवाराचं रूप त्या कार्यक्रमाला आलेलं आहे. त्यानंतर आम्ही 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा केला. त्या दिवशी आम्ही सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून त्याला जतन करण्याचं काम मंडळातील सभासद करत आहेत. त्यानंतर आम्ही गावातील ग्रामस्थांना एक 80 नाळाची रोपं मोफत ती वाटण्यात आली. त्या दिवशी डॉक्टर्स डे पण आम्ही त्यांच्या सेवेबद्दल त्यांचा आम्ही यथोचित त्या दिवशी सत्कार पण केला. त्यानंतर याच मंगल कार्यालयामध्ये आम्ही ऑलिम्पिकसारख्या अतिशय महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये त्या धनुर्विद्याचा समावेश आहे, धनुर्विद्या खेळाचा समावेश आहे. अशा धनुर्विद्याचे प्रशिक्षण 1 दिवसाचं आम्ही याच मंगल कार्यालयामध्ये गेल्या वर्षी घेतलं आणि अतिशय जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद, मुंबईहून त्या कार्यक्रमाला लोक आली होती आणि तोही आम्ही पूर्णतः मोफत कार्यक्रम ठेवला होता. असे छोटे मोठे कार्यक्रम दरवर्षी मंडळ घेत असतं आणि आजचा हा कार्यक्रम कलेचा जरा एक पाऊल पुढे. दादा, आमच्या मंडळामध्ये सभासदच असे जास्त मूर्तिकार आहेत की आम्ही ठरवलं की एक प्रशिक्षण घेऊया आणि दादांची भेट आम्ही घेतली.
दादा तुम्ही जेव्हा हो म्हणालात, किशोर पांचाळ यांच्या शब्दासाठी तुम्ही इथं आलात, त्यांना पण मी धन्यवाद देऊ इच्छितो. आज ते गुजरातला रांगोळी प्रदर्शनासाठी आहेत. ज्याची तुम्ही हो म्हणाल तेव्हा मला खूप बरं वाटलं की आज एवढा मोठा माणूस आमच्या शिबिराला, आमच्या गावामध्ये प्रशिक्षणासाठी येतोय. खूप बरं वाटलं आणि आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल हा आनंद उराशी बाळगून आम्ही हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. दादांच्या स्टुडिओमध्ये, त्रिमूर्ती आर्ट स्टुडिओमध्ये तुम्ही गेलात तर जावा अशी मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो. कारण का तिथे गेल्यात तर आपल्याला काहीतरी आपल्या ज्ञानात भर पडण्यासारखं पाहायला मिळतं, शिकायला मिळतं. तिथं गेल्यावर तुमचा यथोचित सन्मान होईलच आणि तुम्ही आनंदाने तिथून बाहेर पडाल यात काही शंका नाही. आम्हाला पण एक चांगला दादांच्या माध्यमातून आज आपल्याला गणेश मूर्ती पाहायला मिळणार आहे. तुम्ही सर्वजण इच्छुक आहातच, तर लवकरात लवकर तुम्ही ती साकारावी. दादा, आम्हाला या समाजसेवेतून आम्ही आमचं मंडळ कधी ऋणमुक्त न हो असे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तर तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो, तुमचं नाव भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर कोरलं जावो अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज दादांसारखे प्रमुख पाहुणे आपल्याला आपल्या कार्यक्रमाला लाभलेत हे खरंच आपलं भाग्य आहे. कारण का आजचा जमाना इन्स्टंट फूडचा, सगळ्याच गोष्टी लोकांना इन्स्टंट लागतात आणि त्यामुळे कलासुद्धा कुठेतरी इन्स्टंट होत चालली आहे आणि या सगळ्यामधून खरी कला कुठेतरी लोप पावते. POPच्या जंगलामध्ये हाताने घडवलेल्या मूर्ती कुठेतरी हरवत चालल्यात आणि म्हणूनच मंडळाचा उद्देश आहे की ही खरी कला जी लोप पावत चालली आहे ती अजूनही जिवंत राहावी, पुढच्या पिढीकडे ती सोपवता यावी आणि तिचा असाच उत्कर्ष होत राहावा. आणि म्हणूनच आपण आजच्या या प्रमुख पाहुण्यांना इथे बोलावलेलं आहे. खरं तर आपण इथे सर्व उपस्थित कलाकार मंडळी आहेत. इथे एक मला सांगावंसं वाटतं की एका व्यक्तीने एका मूर्तिकाराला विचारलं की कसं, म्हणजे तुमचं फार कौतुक वाटतं मला, या दगडामध्ये तुम्ही कशी काय मूर्ती कोरता? तर त्या मूर्तिकाराने खूप छान उत्तर दिलं. तो म्हणाला, हा दगड तुम्हाला दिसतोय, मला या दगडामध्ये आधीच मूर्ती दिसते आणि मी फक्त नको असलेले भाग तासून काढतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कला ही देवदत्त असते, ती देवी देणगी असते. आणि म्हणून आजचे आपले सगळे व्यासपीठावरचे पाहुणे आणि आपण उपस्थित सर्व मूर्तिकार, कलाकार या सगळ्यांसाठी मला एकदा टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. कारण ही सर्व मंडळी देवाची देणगी लाभलेली मंडळी आहेत. कार्यक्रमात वळूया पुढे. यानंतर आपल्याला जे आज ज्येष्ठ मूर्तिकार म्हणून लाभलेत ते कडू सर, मी यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय गणेश. मी काही जास्त भाषण वगैरे द्यायला आलो नाही आहे. फक्त तरुण मुलाने ह्या माती कामाकडे वळावं. आधी स्वतः माती तयार करायला शिका आणि विसर्जन केलेली मूर्तीसुद्धा आपण परत वापरू शकतो. 5-6 दिवसांनी ती परत आणून परत ठेवू शकतो. कारण निसर्गाचा जेवढा आपल्याला ठेवण राखवायची आहे तेवढी राखता आली पाहिजे. जेणेकरून मूर्तिकार घडवण्यासाठी विशाल शिंदेने जेवढे प्रयत्न केलेत तसेच सगळ्या मूर्तिकारांनी आणि तरुण पिढीने करावेत एवढीच आमची इच्छा आहे. बाकी जास्त काय बोलायचं, वेळ भरपूर गेला आहे. निदान विशाल दादाला 2 तास तरी मिळावेत ह्यासाठी आम्ही बाकीचं आटोपतं घेतोय. धन्यवाद सर. कलाकाराला कलेपेक्षा मोठं काहीच नसतं. त्याचं हे उदाहरण, कलेसाठी त्यांनी थोडक्यात आपलं भाषण आटोपलं आणि कलेचा प्रवास आपण सुरू करूया यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सर. यानंतर मराठे सर यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं म्हणजे ज्या गोष्टीची आपण वाट बघतोय तो कार्यक्रम आपण लवकर सुरू करू. कारण मोठी जबाबदारी मला योगायोग मित्रमंडळाने दिलेली आहे
आणि खरं म्हणजे हा योगायोगच समजेन मी माझ्यासाठी. कारण बऱ्याच ठिकाणी मी मुलाखत घेतो किंवा मी संवाद लोकांशी जातो, पण योगायोग मित्रमंडळाच्या माध्यमातून मला जे मूर्तिकारांचं गुरुस्थान आहे, ज्यांना गुरुस्थानी आपण मानतो, ते आपले विशाल दादा यांच्याशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांची मुलाखत घेण्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलेलं आहे. कारण हे मुलाखत घेण्यासाठी ज्यावेळी विचार करावा लागतो किंवा त्याच्यासाठी नेमकं कशा पद्धतीने मी क्वेश्चन विचारू, हा मला मोठा आधी प्रश्नचिन्ह होतं. आणि मी जवळपास एक रात्रभर जागा राहिलो सर ह्याच्यासाठी, आणि त्याच्यावर विचार केला आणि मी काही क्वेश्चनरी तयार केले. जे क्वेश्चन तुमच्या मनातले असतील, तुमच्या जवळचे असतील आणि तुम्हाला जे वाटत आहेत ते क्वेश्चनच मी त्यांना विचारणार आहे. आणि मुळात म्हणजे मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की आता तुम्ही सगळे ज्येष्ठ मूर्तिकार बरेच आहेत इथे, त्याच्यानंतर तरुण पण मूर्तिकार इथे बरेच जमलेले आहेत. विशाल दादा ज्या पद्धतीने घडलेला आहे, ज्या पद्धतीने आम्ही त्यांचे काही यूट्यूबला वगैरे काही चॅनलवर काही त्यांच्या मुलाखती बघतोय, तर त्यांचा जो प्रवास आहे, म्हणजे मगाशी मॅडम म्हणाला की इन्स्टंट हा जो शब्द आहे, तर तो शब्द एवढा बेकार आहे ना की आपण काही मुळातले जे कन्सेप्ट आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत त्या मूर्तिकलेतल्या, त्याच विसरून गेलेलो आहोत. आणि त्या कन्सेप्ट जाणून घेण्यासाठी किंवा ते शिकण्यासाठी म्हणून आपण इथे सगळे जमलेलो आहेत. आणि ज्या पद्धतीने दादा बऱ्याच गोष्टी आपल्याशी बातचीत करणार आहेत, त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजणार आहेत. आणि मला वाटतं नवोदित मूर्तिकार जे आता निर्माण होत आहेत, तर त्याने दादांकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकणं आवश्यक आहे, एवढंच मी सांगेन. आणि बाकी मी नंतर ज्यावेळी संवाद साधणार त्यावेळी बरंच मी बोलेन, त्यावेळी आपण हे करून निश्चितच. मी योगायोग मित्रमंडळाचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर ज्यांचे शब्द आणि कला दोन्हीसाठी आपण आतुर आहोत, ते आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विशाल दादा यांना मी विनंती करते की आपण आम्हाला मनोगत आपलं व्यक्त करावं आणि त्याचबरोबर मार्गदर्शनही करावं. हॅलो. सर्वप्रथम मी सर्वांची एक माफी मागतो, माझ्यामुळे खूप उशीर झाला. मला माहिती आहे सकाळपासून खूप लवकर आले आहेत, काही लोक लांबून लांबून आले आहेत. आणि ऑलरेडी योगेशने सरांनी एवढं कौतुक केलं तर मी थोडा भावूक झालो आहे. बोलता येत नाही आहे मला. तर मला आता फक्त मी एवढंच योगायोग मित्रमंडळाचे आभार मानेन. त्यांनी एवढा हा उपक्रम दरवर्षी ते लोक एवढं हे करत असतात, एवढे एफर्ट घेत असतात, आणि त्या उपक्रमाला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एवढा चांगला प्रतिसाद दिलात, त्यासाठी तुमच्या सर्वांचे आभार. आणि आपण आता मी मनोगत व्यक्त नाही करत, सरांनी आता माझी बरेचसे प्रश्नावली आहे सरांची, ती बोलता बोलता म्हणजे तुमचे पण बरेचसे प्रश्न उलगडतीलच, त्यातून तुम्हाला फायदा होईल. आणि आता मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला माहीत आहे लोक इथे ऐकायला कमी आणि बघायला जास्त आली आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर, आता ऑलरेडी बराच वेळ गेला आहे, तर आपण लवकरात लवकर सुरू करू. मी पुन्हा एकदा योगायोग मित्रमंडळाचे खूप आभार मानतो, मला इथं संधी दिलीत आणि कोकणातल्या सर्व बऱ्याचशा मूर्तिकारांची आता 1 to 1 बोलता येईल. धन्यवाद. धन्यवाद दादा. आणि यानंतर आपण अर्थात एका कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळतोय, तो म्हणजे आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार. मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करतोय. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि योगायोग मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिमा हे देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. शाल, श्रीफळ, गणेशाची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन आपण हा सत्कार करत आहोत.
गेली 35 वर्ष योगायोग मित्रमंडळामध्ये जी मूर्ती स्थानपन्न केली जाते त्या मूर्तीची ही प्रतिमा आहे. धन्यवाद. यानंतर आपल्या इथे एक कलाप्रेमी कलाकार विद्यार्थी उपस्थित आहे, कृष्णा गावडे, आणि त्याने आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं पोर्ट्रेट तयार केलं आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अर्थात गुरुशिष्य परंपरा फार मोठी असते. जसा एकलव्य होता तसाच ह्याला एकलव्य म्हणावं लागेल की ज्याने मनाने ज्यांना गुरु मानलंय त्यांचं पोर्ट्रेट काढून तो आज इथे उपस्थित झाला आहे. मी त्याला विनंती करते की त्याने स्वतः इथे यावं आणि आपण काढलेलं पोर्ट्रेट त्यांनी त्याच्या गुरूंना द्यावं. वा, सुंदर. हा देवरुख डिकॅडचा विद्यार्थी आहे. सरांना मिळालेलं कदाचित हे सर्वात सुंदर गिफ्ट असेल. त्या कार्यक्रमात वळूया पुढे. आणि आता आपण व्यासपीठीय आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. मी सचिन सावेकर यांना विनंती करते की आपण व्यासपीठीय कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आपल्या योगायोग मित्रमंडळ हातकंबातर्फे राबवल्या जाणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आजचा जो उपक्रम सादर झाला त्यासाठी सर्वप्रथम मी मंडळाच्या वतीने आमच्या या कार्यक्रमामध्ये बिझी शेड्यूलमधून अगदी वेळ काढून आमच्यासाठी मुंबईहून विशालदादा इथे आले. सोबत त्यांच्या पत्नी वर्षा शिंदे आणि आर्य शिंदे यांनी आमच्या रत्ननगरीला भेट दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर खास मुंबईहून कलेची आवड असणारे कडू सर हे उपस्थित आहेत, त्यांचे मी आभार मानतो. त्यासोबत DCAT कॉलेज देवरुखचे प्राचार्य श्री मराठे सर यांचाही मी आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला भरघोस अशी म्हणजे सहकार्य करणारे आमचे भाई दळी यांचं मी आभार मानतो. तसंच राजू जाधव, विजय पाडावे हे आपले हे सर्व कार्यक्रम यूट्यूबवर प्रसारित करणार आहेत, त्यांचे मी आभार मानतो. तसंच आपल्याला आजच्या या कार्यक्रमासाठी हा जो हॉल उपलब्ध करून दिला त्यासाठी हॉलचे मालक श्री शिवानंद जठार यांचे मीही आभार मानतो. तसेच मूर्तिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष रत्नागिरीचे तालुका अध्यक्ष श्री अनंत होरंबे यांचंसुद्धा सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचंही मी आभार मानतो. आपल्याला ही जी साऊंड सिस्टीम इथे आपल्याला मिळालेली आहे त्याच्यासाठी मी संदेश मेस्त्री यांचेही आभार मानतो. तसंच आमचे मार्गदर्शक श्री दादा वणजू यांचेही मी आभार मानतो. आपल्याला जी व्हिडिओग्राफी पाहायला मिळते त्यासाठी राजू चौगुले यांचेही मी आभार मानतो. तसंच तुम्ही जे लांबून अगदी रायगड, मुंबई, सिंधुदुर्गपासून आलेले सगळे जे कलाप्रेमी आहात त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केलं त्या माझ्या सौभाग्यवती सौ गौरी सावेकर यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि तुमचाही भरघोस प्रतिसाद दिलात या कार्यक्रमाला त्यासाठी तुमचेही आभार. आणि मी आत्ताचा हा व्यासपीठ कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते विशालदादांच्या या मूर्तिकला प्रशिक्षण शिबिरासाठी पुढील कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद. स्वीकार करताना एक 3D फोटो